तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलोय बावधनमध्ये, कारण की बावधनची जत्रा जवळ आली आणि जत्रा जवळ आली म्हटल्यानंतर त्यांच्या गावात एक बगाड हा प्रथा आहे आणि त्या प्रथासाठी मला लागणारी बैल म्हणा, नातांच्या गाडासाठी लागणारी बैल आणि ती मोठ्या प्रमाणात बैल असतात आणि सगळ्यात बघायला गेली तर सगळी मोठ्या बापाची बैल. त्यातच आपले एक मित्राचा बैल आहे आपल्या, त्या काकांची आपण जरा आज मुलाखत घेणार आहोत आणि त्या बैलाबद्दल आपण जरा जाणून घेणार आहोत. तर चला, त्या बैलाबद्दल काय तुम्ही सांगू शकता? बैल हा आमचा बरेच दिवसापासून आहे, म्हणजे आजोबांच्या पण वडिलांच्या काळापासून बैल आहे. बैल हा म्हणजे कधी खंडन नाही असं बैलाचं, कायम बैल असतो आणि बैलावर शेती सगळी झाली होती, त्यामुळे बैल हा कंटिन्यू असतो आमच्याकडे. कधी बसणं बैल तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही सांगता? बैल आमच्याकडून बऱ्याच वर्षापासून आहे, म्हणजे आजोबांच्या काळात मध्या म्हणून बैल होता, रत्तन म्हणून बैल होता, वडिलांच्या काळात सजन म्हणून बैल होता. त्यांनी तो बँक लोन करून बैल घेतला होता. डोंगरात नेला, डोंगरात चरता चरता तो काड्यातून पडून खलास झाला. त्यानंतर परत आम्ही मग घरच्या गायीपासून खोंड झाला होता शिंगरा म्हणून, मग तो तयार केला. तो त्यापासून वडिलांनी शेती केली. तो मला आठवतोय चांगलं की मी त्याची आवत सुद्धा हाकलेलं आहे शिंगरा म्हणून बैलाचं. त्यानंतर तो म्हातारा झाला की पुशेगाव पासून एक जवळपास गाव आहे, तिथून आम्ही एक बैल आणला होता सारंग म्हणून, मोठ्या मापाचा बैल होता. सारंगच्या नंतर सारंगला ब्लड कॅन्सर झाला. ब्लड कॅन्सर झाल्यानंतर आम्ही तो दिल्यानंतर मग आम्ही उत्तम पाटील म्हणून आहेत साताऱ्याचे, त्यांच्याकडून राजा म्हणून बैल आणला. मग बैल तो थोडासा आम्हाला खोटा लागला, त्यामुळे आम्ही तो बदलायचा विचार केला. मग पुशेगावच्या बाजारातून आमच्या वडिलांनी तो बैल देऊन साठा करून एक बैल आणला होता दुसरा राजा म्हणून. त्याने अतिशय काम केलं बगाडात. किती वर्ष त्याने बैलाने काम केलं? तो बैलाने 6 वर्ष काम केलं. 6 वर्षानंतर त्याला पण पायाचा थोडासा त्रास व्हायला लागला, मग आम्ही बदलला. मग त्यानंतर आम्ही घेतला इथं गावातूनच बामणांच्याकडून, कानी बामण म्हणून आहेत त्यांच्याकडून हिरा म्हणून बैल घेतला. हिरा बैल घेतल्यानंतर आमचे वडील थकले होते. 2011ला वडील वारले. त्यानंतर मग मी नोकरी सोडली आणि शेती व्यवसायात आलो. त्या बैलाने तुमचा जुना बैल होता, त्याने किती वर्ष गाडा आवडला आणि किती वर्ष माग होता? मी अगदी 5-6 वर्ष तरी अगदी कुठले म्हणजे प्रत्येक बैलाने 5-6 वर्ष काम केलेलं आहे. अगदी बैल बरेच वर्ष चालतो, पण जास्त वेळ गुडघ्यातनं जातो कुठं काय असल्यामुळे आम्ही 6-7 वर्ष बैल वापरायचो. 6-7 वर्षानंतर परत किती वर्ष माग नाथांच्या, म्हणजे आपल्या दुर्बीला किती वर्ष तुम्ही ओढले? प्रत्येकाने 2-3 दुर्व्या, कारण भावकीत प्रत्येकाला नंबर असतो, त्यामुळे जसा नंबर येईल त्या पद्धतीने दुर्वी वाढावी लागते. तुम्ही कोणत्या म्हणजे खुतीतनं कोणत्या? आम्ही बसले तरपत नसतो आणि नागनाथ भोसलेंचा खुता आहे, त्या खुत्यात नागनाथ भोसले, रमेश भोसले यांचा आमच्या भावकीचा खुता आहे, त्या भावकीच्या खुत्यात आमचा बैल असतो. असं दुसरं मागल्या वर्षी होता कसं काय? मागल्या वर्षी दुर्वीत नंबर होता आपल्याला, म्हणजे उसातून, म्हणजे त्या घराच्या शेजारी आम्ही तिथं गाडा सोडला नेऊन, घराच्या शेजारी उसातून आडव्या पट्टीला दुर्वीला बैल घातला होता. दुर्वीला नंबर आमचा आला होता, दुर्वीला गेल्या वर्षी घातला होता. यंदा जागेवाला नंबर आहे असं आम्हाला पण वाटते, पण मिळेल असा अंदाज आहे. पण बघू आता कसं काय, जसं भावकी ठरवल त्या पद्धतीनं प्रत्येकाला अपेक्षा असते जागेवाला नंबर मिळावा. आता बरेच वर्ष आमच्याकडे जागेवाला नंबर नाही, तर यंदा मिळेल असा अंदाज आहे. मागल्या वर्षी जेव्हा माग घातला होता, कशा तऱ्हेने बैलाने अतिशय डाव्या बाजूला जोरात दुर्वीला काम केलं आणि यंदा डबल नंबर मिळेल असं अपेक्षा आहे. म्हणजे जाग्यावाला नंबर बसल्यांचा आहे, त्यामुळे गेल्या वर्षी पिसाळांचा होता, यंदा बसल्यांचा आहे, त्यात पण नंबर मिळेल आणि भावकीच्या खुत्यात पण नंबर मिळेल असा आहे. आमच्याकडे भावकी म्हणजे एकदा पिसाळांचा खुता असतो, एकदा बसल्यांचा असतो, असं म्हणजे टप्प्याटप्प्यानंतर जाग्यावाला बसल्यांचा खुता आहे, त्यानंतर पिसाळांचा येईल, परत बसल्यांचा, परत पिसाळांचा, असं बदलत असतं. मग त्यात बसल्यांच्या 4 भावकी आहेत, त्यांचा नंबर असतो. परत कदम मंडळी आहेत आमच्यात, त्यांना 1 नंबर दिला जातो. तरटे आहेत, रासकर आहेत, वाघजेवाडी आहे, मातेकरवाडी आहे. मग ते बसले म्हणून बसल्यांच्या खोत्यात म्हणून बैल झोपला जातो. असं वेगळ्या ह्याने त्यांच्या नावानं नाही, पण बसले तरपचा बैल म्हणून झोपला जातो त्यांचा पण खोता. जेव्हा तुम्ही बैल घेतला होता, कसा घेतला होता बैल? आम्ही घेतला तेव्हा 4 बडाव, म्हणजे 20 दिवसाचा बडाव होता बैल, तेव्हा घेतला होता आम्ही. किती वर्षांनी गाड्या खाल्लाय? आता हे 3रं वर्ष यंदा त्याचं. 3रं वर्ष? हो, 3रं वर्ष. अजून किती वर्ष खावा काय? नाही, आता ह्याला शेवटच. मग ह्याच्या बरोबर बैल घेऊ आम्ही, किंवा ताकला तरी बैल घेऊ, पण ह्याला विकणार नाही. कारण का, हा गुन्हे बैल एवढा आहे की इथून तुम्ही आमच्या वाघजेवाडीला वारंगोळ आहे, त्या वाघजेवाडीच्या वारंगोळदाराकडे जायचं म्हणलं तर इथून बैलाचा कासरा सोडायचा, तो डायरेक्ट त्यांच्या घरी जातो. तिथून सोडला तरी येतो. इतका गुन्हे मारत नाही, काय नाही, कुणी धरावं, कुणी काय करावं, कुणी त्याचा आव थानावं, अशा पद्धतीत बैल आहे. त्यामुळे बैल हा इकणार नाही. त्याला डोंगरावर चरायला सोडले का? त्याला गेल्या वर्षी आम्ही ट्राय केलं होतं, पण बैल डोंगरात चरत नाही, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. आमचा घरचा डोंगर असून सुद्धा घरी ठेवला नाही, आम्ही विकला यंदा. कारण बैल चरत नाही तर मग ते ठेवून उपयोग नाही. चरणारा बैल अतिशय उत्तम, पण बैल चरतच नाही.
मग ते जागेवर सगळं असतं त्याचं. ह्याचं खाद्य काय आहे? म्हणजे त्याचं रतीब- खाद्य रतीब ह्याला शेंगदाणा पेंड आहे आता, मका भरडा आहे, गव्हाचा भरडा आहे, सोयाबीनचा भरडा आहे आणि बगाडाच्या अगोदर एक 15-20 दिवस दूध अंडी दिले जातात. अंडी किती द्यायचं दिवसात? दिवसात 4 अंडी असतात, सकाळी 2 संध्याकाळी दूध किती 2. 2-2 लिटर दूध असतं सकाळ गायचं. हो 4 लिटर. हो. आणि गाईचं दूध कसं, देशीचे आहे का आपले? देशी गायचं. आमच्याकडे मातेकरवाडीचे जांजोर्णी पाहुणे आहेत, दीपक जांजोर्णी म्हणून, त्यांच्याकडे देशी गाय आहेत. तर त्यांच्याकडून दरवर्षी आपलं दूध आम्ही 15 दिवस त्याला पाजतो. असतं. हो. आणि मग बगाडाच्या आधी काही सराव बिराव करायला लागतो? बगाडाच्या अगोदर लाकडाचा सराव असतो. आता त्याला बंद हा विषयच नाही. आठवड्यातनं 2 वेळा का ना पण झोपायचाच, नांगरेल झोपायचा, परत आता हळदीची वावर तयार करायला झोपायचा. हे चालूच आहे बैलगाडीला 12 महिने असं, म्हणजे आता रानातली त्यांनी कामं चालूच असतात. नाही आगोटीला आम्ही 22 एकर पेरलंय आणि आता शाळाची पेरणी पण 22 एकर. 17 दिवस पाभार ओढत होता बैल. होय. हो. न थांबता रोज सकाळी 7 वाजता झोपायचा, दुपारी 1:30 वाजता सोडायची, परत 3 वाजता झोपली की 6 वाजेपर्यंत चालवायची. असं कंटिन्यू त्याचा कायम चालू असं, म्हणजे असं बंद हा विषय नाही. म्हणजे शेती नुसतं आपलं पूर्ण शेती नातांच्या बगाडासाठी नाही. नातांच्या बगाडासाठी नाही, नातांचा बगाड तर करायचंच आहे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतीचं पण, शेती पण त्याला त्याकडून करून घ्यायची. आऊत धरतो आम्ही, 4 बैले आऊत धरतो, परत नांगर हळदीची वावर सरळायची, ते सगळं बैलावच केलं जातं. जास्त ट्रॅक्टरचा वापर करत नाही. दुसरा बैल घ्यायचा कधी विचार आला का नाही? नाही, येतो कधी कधी, कारण कधी अडचणीत आलं तर वाटतं की 2 बैल आता हे वागजा एवढीतनं बैल आणायचा कधी, आपल्याला इथं थोडंसं काम आहे. पण नाही, आज तो शोक परवडणारा नाही. एक बैल सांभाळता गायला येते आम्ही, तर दुसरा बैल नाही. आपली परिस्थिती, आपल्याला 1.5 एकरच जमीन आहे. 1.5 एकर जमिनीत आपण बैल पाळला आहे. त्यामुळं मुलं जॉबला आहेत. म्हणजे एक थोरला मुलगा कॉलेज करून आता तो डेकोरेशनचं करतोय, बारका मुलगा 12वीला आहे, मलखामचं वेळ आहे. मी हे करत शाळेत PT टीचर आहे मराठी शाळेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती करून शेती करतो आणि संध्याकाळी कंपल्सरी 6 ते 9 हा तालमीत वेळ देतो मुलांसाठी, मलखामसाठी. मलखामला आता माझ्याकडे 40 मुलं आहेत. माझा मुलगा 2 वेळा राज्याला खेळाला, 2 वेळा राज्याला त्यांनी खेळून ते यश प्राप्त केले. आता मुलं कमीत कमी माझ्याकडे 6 मुलं आहेत अशी की पुढल्या वर्षी शालेयच्या स्पर्धेत अगदी राज्यापर्यंत जातील याच्यापर्यंत अपेक्षा आहे त्यांच्याकडून. कारण आता 40 मुलात 6 मुलं अगदी फिट आहेत माझी. आणि माझा मुलगा तर तो आता 12वीची परीक्षा देणार आहे. त्यामुळे त्याचं ते राज्याचं ते झालेलं आहे आणि तो पुढे खेळलंच, त्यात काय हरकत नाही. पुढच्या शिक्षणात तुमची पोरही पुढे पिढी चालवत अशी ना दात चालवत राहतात का? मी जर कुठं बाहेर असेल किंवा काही शाळेचं काम असेल मला, तर माझी मुलं सगळीच बैलाचं हँडल करतात. शेती काम असंच चालू राहील. हो, कायम आमच्या. मला तर अपेक्षा आहे की एकतरी मुलगा बैल माझं पाळेल. असं एक म्हणणं आहे की तुमचं जेव्हा म्हणजे जेव्हा तुमच्या आता दावणीला असा बैल आहे की असा आधीपासून जी आजोबांच्यापासून असा दावणीला बैल आहेच एक. हो, बंद हा विषयच नाही, खंडन नाही बैलाचं. मी एक वेळेस हे बैल घ्यायच्या अगोदर बैल विकला आम्ही. पोपट म्हणून बैल होता, तो मलाच मारायला लागला म्हणून मी दिला. मुलांना मारत नव्हता पण मला मारत होता. पण मी म्हणलं मुलांचं नुकसान होईल, मग तो बैल दिला आम्ही. पण 2 महिने माझ्याकडे बैल नव्हता तर असं झोप लागत नव्हती. मी कधी कुठल्याही बाजार असं सोडला नाही की तिथं बैल जाऊन बघितला नाही. आणि बैल तर हा सातारमधनं ह्याच्यात करंज्यात मिळाला आम्हाला बैल. सगळे बाजार फिरले पण बैल काय पसंत पडत नव्हतं. पण हा करंज्यात बैल मिळाला, तिथं पाटलांच्याकडून खरेदी केला आणि लगेच आणला बैल. त्यांनी 20 दिवस, म्हणजे त्यांच्याकडे 15 दिवस झाले. मी आता 20 दिवस, 20व्या दिवशी मी बैल इथं आणला होता बडावल्याला. मग इथं आणून त्याला तयार केला, चालणं बिलणं त्याचं सगळं तयार केला मी त्याला. आता ही जी आत्ताची तब्येत आहे, नाही ह्याच्यापेक्षा डबल तब्येत अजून तब्येत होणार बगाडापर्यंत. अजून रतीब तेव्हा आहे तेव्हा अजून वाढवणार. हो, रतीबात अजून काय बदल राहणार की यात. दूध राहणार, अंडी राहणार, तेल वाईज थोडस दिलं जातं कारण पचन करण्यासाठी तेल चांगलं असतं. त्यामुळं तेल देतं, राईचं तेल द्यायचं. कामगतीत राईचं तेल पण दिलं जातं कारण पोट साफ होतं राईच्या तेलानं. कारण रतीब वाढाला की गॅस वाढतो, म्हणजे पोटाचं पचनक्रिया बिघडू नये म्हणून तेल वाईज दिलं जातं. असे बरेच काय औषध आहेत किंवा जंतावले औषध आहेत ते टाइम टू टाइम. दरवर्षी इथून आता बघितलं मी आलो तर गाव इथून नाही म्हणलं तरी 2-4 किलोमीटर इथून. हो, 4 किलोमीटर आत. आणि इथून मग कसं मुंबईला दरवर्षी इथून गाडा आमच्या इथून 1 किलोमीटरवर बगाड रस्ता आहे. मग बगाड खाली कॅनेलच्या खाली गेलं की मग बैल सोडायचा. मुलं जाणतात, मी तर बगाडात जात असतो त्यामुळे मुलं आणतात. मग जसं बैल बगाड जवळ येईल तसं त्याला मग करंट यायला सुरुवात होतो. तोपर्यंत शांत जातो. पण बगाड बघितलं की मग सुरुवातच तिथून. तुम्ही ह्याच्या अगोदरची व्हिडिओ बघितली असेल तर तो असा आवाज देतच जातो, भुकरतच जातो जोरात. हो, मग त्याला असा टाप टाकूनच जावं लागतं. टाप टाकून 2 कासऱ्यावर. आणि दोघं चौघ आमचे चुलत भाऊ आहेत, सख्खे चुलत भाऊ. आमचे एकत्र कुटुंब फॅमिली आहे. यात्रा सण बिन सगळे आम्ही एकत्र करतो. त्यांचा पण पाठिंबा चांगला आहे भावांचा.
ते सहकारी असतात, मग ते नेतात, ते झोपणे बिपणे त्यांच्याकडे. वर्षभर बैल आम्ही सांभाळतो, पण बाकी बेंदूर आणि बैल भावांच्याकडे असतो. म्हणजे भाऊ नेहणे झोपणे, कुठं झोपायचा काय हे भावकीत सगळं त्यांनी करायचं. आमचे चुलते आहेत नागनाथ भोसले म्हणून चेअरमन आहेत, ते सगळं ठरवतात. कारण त्यांचे चेअरमन आहेत आमच्या घरात मोठे आहेत आणि त्यांच्याकडे तो मान दिला होता की तुम्ही ठरवायचं, वर्षभर बैल मी सांभाळणार. पण त्यांच्या नावासाठी आम्ही आज बैल पाळला आहे. आता मुलं त्यांच्या पुढे काय करतील ते त्यांच्या ह्याच्यावर. तर काका तुमचा हा बैल म्हणजे एक दुसरा पोरगाच आहे. हो हा हो, म्हणजे जर त्याला काय झालं तर झोप सुद्धा लागत नाही, इतके त्याला अगदी बारक्या मुलासारखं सांभाळणं असतं. घासातला घास हो, काढून घासातला घास काढून त्यातला. आम्ही एक टाइम काय हे म्हणजे जर रतीब नसेल तर चपातीचा मळलेला कणिक सुद्धा आम्ही आणून त्याला चारतो. पण पहिला रतीब पाहिजे, थोडा काय ना पण रोज रतीब पाहिजेच. असं बैला रतीब नाही तर मग हे नाही. हा थोडा देतो, अगदी इतर बरेच देतात, पण माझ्याच्या जेवढं जमल तेवढा प्रयत्न करतो मी त्याला रतीब द्यायचा. उपाशी नाही कधी. उपाशी नाही कधीच नाही. तर काका तुम्हाला भेटून चांगलं वाटलं आणि बैलाबद्दल म्हणजे एवढं प्रेम आहे हो. की अजून की तुम्हाला बघून चांगलं वाटलं. आणि मारत नाही काय नाही त्याचा काय विषयच नाही. त्यामुळे हे कायम बैल राहणार, ह्याच्या जोडीला दुसरा बैल वय झाल्यानंतर. पण ह्यो बैल नाही विकणार, म्हणजे विकायचा विषयच नाही राहणार. कारण आमची मिसेस एकटी बाहेर काढते, आत घेते, आई आमची मिसेस कोण आहे लहान मुलांनी त्याला घेऊन जावं अशा पद्धतीत आहे. त्यामुळे बैल विकायचा हा विषय नाही. आता दोघं चौघ जण आले होते की तुम्ही फक्त चेक आकडा सांगा, चेक लगेच देतो. म्हटलं बैल नाही, बैल सोडून काही नाही. हे आकडा बोला बैल नाही. हो, ते नारायण महाराजांचे कोण शिष्य आहेत ते आले होते की बैल द्या म्हणून. म्हणलं नाही, आपल्या बैल- ह्याच्यासाठी, पालखीसाठी. त्यांच्या रथासाठी पाहिजे. आता त्यांनी 24 तारखेला मार्चच्या मागितलेला आहे बैल त्यांनी पुण्याला जातील. मग म्हणलं तेवढ्या दिवसापुरता बैल परत माघाऱ्यांचा येणार, बैल देणार नाही. कारण बैल म्हणजे असा बैल कुणी मिळू शकत नाही. बरोबर. इतका दावणीला गुणी एकदाच आणि- लागतो कोणी. हो, त्यामुळे बैल नाही, ह्याच्या जोडीला बैल येईल हे होईल, पण ह्यो बैल नाही जाणार. एवढी हे. तर भावांनो असा जीव लावायला लागतो प्रत्येक गोष्टीला. म्हणजे एखाद्या माणसाला जीव लावला तर माणूस धोका देईल, पण मुक्या प्राण्याला जीव लावला तर तो मरस तोपर्यंत आपल्याला लक्षात ठेवतो. जरी लांबनं जरी आवाज ऐकला मालकाचा म्हणा नाही तर कोणाचा म्हणा जवळच्या माणसाचा, तरी बैल बसल्याला उठून येतो आपल्याकडे स्वतःहून. असा ह्या काकांनी बैलाला जीव लावला. एक दुसरा पोरगाच म्हणून सांभाळतात. त्या घासातला घास काढून बैलाला देतात, कधी उपाशी झोपून देत नाहीत अजिबात. अशाप्रमाणे तर मगाचा एक किस्सा सांगायचा राहिला तुम्हाला. तर मग आम्ही जस्ट आलो होतो तर बघायला ह्यांच्या म्हणजे आई असतील, आईच होते ना, आई होते त्यांच्या. तर आलो तर त्यांना वाटलं की आम्ही काय बैल विकत घ्यायला आलोय, पण बैल विकत नाही, आम्ही मुलाखतीसाठी आलो होतो. तर त्या आजी म्हणले आम्हाला की काय कशासाठी आलाय, म्हणजे एकदम अशा रागवून बोलल्या कशासाठी आलाय. म्हणलं आजी आम्ही बैल बघायला आलोय, म्हणलं त्याची मुलाखत घ्यायची. तेव्हा त्या आजी शांत झाल्या. म्हणजे त्यांचा बी आजीचा बी एवढा जीव आहे त्या बैला, म्हणजे सगळ्या घरातल्यांचं म्हणा, ह्या भावाचा म्हणा नाही त्यांच्या वडिलांचं म्हणा, म्हणजे एवढा बैला जीव आहे, भरपूर जीव आहे. आणि जीव आहे म्हणून असा बैल आहे, काय जीव आहे म्हणून असा बैल आहे. घासातला घास द्यावा लागतो तेव्हा बैल म्हणा असा होतो. आणि बैल आपली मान राखतो कोणत्याही गोष्टीत. आता तुम्हाला माहित नसेल, इकडे ह्या वाई तालुक्यात म्हणा बगाड मध्ये मान राखणं आणि वडणं, माणसाची मान ताट राहणे म्हणजे मालकाची, जसं बैल वडल तसं मालकाची मान ताट राहते. असा प्रकारे जेव्हा वर्षभर खायला घालतो आपण तेव्हा मालकाची एका दिवसात ते इज्जत हिथून ते वरपर्यंत नेतो काम केल्यानंतर. तर मग अशी आजची व्हिडिओ आवडली असेल तेव्हा लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.